हा विषय ग्लासात ओतायचा आहे. हा विषय सिप सिप करून प्यायचा आहे. पण पिलात म्हणून बायको शिव्या घालणार नाही आणि मित्राला तोंडाचा वास येतोय का रे हे चेक करायला सांगावंही लागत नाही. कारण हा विषय नीराचा आहे. थंडगार नीरा मिळेल असं लिहिलेल्या टपऱ्या आपल्याला उन्हाळ्यात दिसायला लागतात. पण या टपऱ्यांवर एक शब्द लिहिलेला असतो, सरकारमान्य नीरा विक्रीचं दुकान. आपलं मन काय एका जागेवर स्थिर राहते काय? आपल्याला लगेच आठवतं सरकारमान्य देशी दारूचं दुकान. आता दारू चढते नीरा चढत नाही, मग तरीही नीरा विक्रीचं दुकान सरकार मान्य का असतं? नीरा, ताडी, माडी सगळं एकाच झाडावरून मिळतं. ताडी चढते, माडी चढते, मग नीरा का चढत नाही? लोड नका घेऊ, सावलीत बसा आणि निवांत ऐका ग्लासभर नीराची भारी स्टोरी. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबेडू. सगळ्यात पहिला विषय, नीरा येते कुठून? उत्तर आहे झाडावरून. नीरा नारळ, ताड आणि माडाच्या झाडापासून काढली जाते. या झाडांपासून पावसाळ्याचे महिने सोडले तर जवळपास 7-8 महिने नीरा काढली जाते. पावसाळ्यात या झाडांना विश्रांती दिली जाते. नारळ किंवा ताडाच्या झाडांना फुलोरे लागतात. याच फुलोऱ्यांपासून नारळाच्या झाडांना नारळ लागतात आणि ताडाला ताडफळं लागतात. साधारणतः फुलोऱ्याच्या एका पोईतून झाडाच्या वयानुसार 10 ते 25 फळं निघतात. आता माणूस हा प्राणी आहे हुशार. त्याला फळ नको असतात, त्याला पाहिजे असतो फुलोऱ्यांमधला रस, म्हणजेच पाण्यासारखा द्रव. त्यासाठी माणूस काय करतो तर फुलोऱ्याच्या खाली कोयत्यानं एक छिद्र पाडतो. त्या छिद्रातून जो पाण्यासारखा द्रव निघायला लागतो तो द्रव म्हणजे नीरा. झाडापासून नीरा काढण्यासाठी सूर्यास्तानंतर झाडाला मडकी बांधली जातात. नीरा आंबून तिची ताडी किंवा माडी बनू नये म्हणून काही ठिकाणी मडक्याच्या आतल्या बाजूला चुना लावला जातो आणि खालून धूर दिला जातो. पहाटे सूर्योदयाच्या आत मडकी झाडावरून उतरवली जातात. झाडाच्या वयानुसार एक झाड दिवसाला 1 ते 3 लिटर नीरा देतं. सकाळी ऊन पडलं की वातावरण गरम व्हायला लागतं आणि मडकी काढायची लगबग सुरू होते. कारण गरम वातावरण नीरेसाठी चांगलं नसतं. उष्णतेमुळे नीरेमध्ये बदल व्हायला लगेचच सुरुवात होते. पण हे झालं नीरेचं. ताडीचं काय? तर उष्णतेमुळे नीरा आंबायला लागते. म्हणजेच नीरेमध्ये फर्मेंटेशन प्रोसेस सुरू होते. त्यापासूनच तयार होते ताडी. नीरा जितकी जास्त आंबते तितकं जास्त त्यात अल्कोहोल तयार होतं. त्यामुळे ताडी आणि माडी विकायला विशेष परवाना लागतो. ताडीला परदेशी लोक कोकोनट वोडका असंही म्हणतात. जर झाडाची उत्तम देखभाल केली असेल तर 40 वर्ष जुनं ताडाचं झाड जवळपास 400 लिटर ताडी निर्माण करतं. नोव्हेंबर ते मार्च या काळात ताडी काढली जाते आणि एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये ताडीच्या झाडाला विश्रांती दिली जाते. ताडी दिसायला पण नीरेसारखी ट्रान्सपरंट नसते, तर पांढऱ्या रंगाची असते. आणि भाई, कितीही पोर करा पण सुरुवातीला सिप सिपच पिलेली बरी असते. नीरा झाली, ताडी झाली. आता बोलू माडीबद्दल. जसं ताडाच्या झाडापासून ताडी काढली जाते तसं माडाच्या झाडापासून माडी काढली जाते. सकाळी जी नीरा काढली जाते त्यापासून जी माडी बनते तिला गोडी माडी असं म्हणतात. ही चवीला गोड लागते कारण पहाटे काढलेली नीरा रात्रीच्या थंड वातावरणामुळे जरा कमी आंबलेली असते. आंबटपणा कमी म्हणून गोडी माडी. संध्याकाळी जी माडी काढली जाते तिला म्हणतात खाटी माडी. दिवसभर जास्त तापमान असल्यामुळे नीरा लवकर आंबते आणि ती चवीला खारट लागते. चवीत चेंज की नावात चेंज. माडी सुद्धा दिसायला ताडीसारखीच पांढरी असते, पण किक बसायची तुलना केली तर माडीचा नंबर पहिला लागतोय. पण नीरा आणि ताडी जशी वर्षातून काही महिनेच काढली जाते तसं माडीचं नसतं. माडी वर्षभर काढली जाते, फुल एन्जॉय. आता झाड एक, काढायची प्रक्रिया एक, सगळं सेम आहे, मग नीरा का चढत नाही? उत्तर सिंपल आहे, फर्मेंटेशन का खेळ बाबू भैया. फर्मेंटेशनमुळे काय होतं तर साठवलेल्या नीरेमधलं अल्कोहोल वाढायला लागतं. आंबट चव निर्माण होते. आंबवण्याच्या आधी तुमच्या ग्लासात आली तर नीरा आणि आंबवल्यानंतर तुमच्या ग्लासात आली तर ताडी किंवा माडी. पण असं अल्कोहोल असतं तरी किती? तर मित्रांनो, स्टीलच्या ग्लासात पिलात काय, प्लास्टिकच्या ग्लासात पिलात काय किंवा काचेच्या ग्लासात पिलात काय, अल्कोहोल पर्सेंटेज माहीत करून घ्या. ताडीत 4 ते 6%, माडीत 6 ते 10% अल्कोहोल असतं. हे अल्कोहोल पर्सेंटेज हाच नीरा, ताडी, माडी यांच्यातला मुख्य फरक. आणखी एक विषय म्हणजे ताडी आणि माडी मादक पेय असल्यामुळे त्याच्या विक्रीसाठी सरकारी परवाना लागतो. त्यासाठी दरवर्षी टेंडर काढली जातात. एवढं ऐकून तुम्हाला बेसिक समजलं असेल तरी सुद्धा एक प्रश्न पडला असेल. ताडी आणि माडी या दारू असते, त्यामुळं सरकार मान्याचा विषय समजून घेता येतो. नीरेमध्ये तर दारू नसते, नीरा रस्त्याच्या कडेला मिळते, मग याला सरकार मान्याचा बोर्ड कशामुळे? उत्तर लय सोपं आहे. आता समजा परवानगी न घेता कोणी नीरा विकायला ठेवली आणि न विकता ती नुसतीच आंबवली तर तिची होणार ताडी
आणि सुमडीत दारूचा धंदा सुरू. त्यामुळं बेसिक नियम हा आहे की नीरा झाडावरून काढली की 24 तासांच्या आत तिचा वापर झाला पाहिजे. वापर करायचा म्हणजे झाडावरून काढली आणि लगेच विकली असा काही ठिकाणी होत असला तरी नियम असं सांगतात की नीरेवर प्रक्रिया करून ती 4 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमानावर साठवली जावी. तसंच नीरा काढल्यानंतर ती आंबू नये म्हणून नीरा उत्पादकांना काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आता सील बंद करून नीरा थंड करून राज्यात कुठेही विकली जाऊ शकते. पण दुकानात गेलोय आणि नीरा द्या म्हणालोय असं महाराष्ट्रात होत नाही. आपल्याकडं याची इंडस्ट्री जरा छोटी आहे. त्यात राज्यात 2021च्या आधी नीरा फक्त उत्पादन झाल्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर विकली जावी असा नियम होता. पण नंतर तो नियम सरकारने रद्द केला. नीरा विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या अधीक्षकांकडून N3 N4 हा परवाना घ्यावा लागतो. मग दुकान टाकता येते, ज्यावर पेंट करून लिहिलेलं असतं सरकार मान्य नीरा विक्रीचं दुकान. आता या टपऱ्यांवर आणखी एक गोष्ट लिहिलेली असते, नीरा शरीराला चांगली आहे, नीरा उपवासाला चालते, गर्भवती स्त्रिया नीरा पिऊ शकतात, असं बरंच काही. आता क्रीम लावून गोरं होणार अशा जाहिराती वाचत आपण लहानाचे मोठे झालो. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही, तर होय, विश्वास ठेवू शकतो. कारण नीरेमध्ये बरीच पोषक तत्व असतात, जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, आयर्न आणि कार्बोहायड्रेट्स असे घटक असतात जी हाडं मजबूत करण्यासाठी महत्त्वाची असतात असं सांगितलं जातं. तसंच नीरा दिवसा पिणं चांगलं असतं, कारण नीरा पिल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. आता प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेही असतात. लय नीरा पिण्यानं लिव्हर खराब होण्याचा धोका असतो. तसंच अशुद्ध नीरा पिली तर किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात असंही सांगितलं जातं. काही लोक असं म्हणतात की नीरा रात्री पिऊ नये. त्याचं पहिलं कारण की ती जास्त आंबलेली असू शकते आणि त्यात अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं असू शकतं. काही लोकांना नीरा पचायला अवघड जाऊ शकते, त्यामुळं सिपच बरं असतं. नीरा नारळ, ताड आणि माडाच्या झाडापासून बनते. मग कोणती नीरा पिण्यासाठी चांगली असते? तर नारळाच्या झाडापासून काढलेली नीरा जास्त गोड असते. त्या नीरेमध्ये साखरेचं प्रमाण ताड किंवा माडाच्या नीरेपेक्षा जास्त असतं. त्यामुळे नारळाच्या झाडाची नीरा प्यायला चांगली लागते. नारळाच्या नीरेपासून साखर पण बनते. या साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स उसाच्या साखरेचा 1 असतो. मधुमेहाचे लोक देखील मूठभर साखर खाऊ शकतात असा दावा केला जातो. शिवाय या साखरेत किटोन्स आणि मिनरल सुद्धा असतात, त्यामुळे ही एक हेल्दी साखर असते असंही सांगितलं जातं. ताडाच्या नीरेची सुद्धा साखर बनते, पण ती तितकी चांगली लागत नाही. मग आपल्याला रस्त्याच्या कडेला मिळते ती कोणती नीरा असते? तर बऱ्याच ठिकाणी टपरीवर विकली जाणारी ही नीरा ताडाच्या झाडापासून काढलेली असते. टपरीवर मिळणाऱ्या बऱ्याच नीरेमध्ये भेसळ असते असं काही जण म्हणतात. त्यामध्ये साखरेचं आणि चुन्याचं पाणी मिसळलेलं असतं. खरी नीरा प्यायची असेल तर तिथे झाडापासून नीरा उतरवली जाते, तिथेच जाऊन प्यावी असं म्हातारी माणसं सांगतात. पण काहीही म्हणा, जेव्हा डोक्यावर सूर्य आग ओकत असतो आणि उष्णतेने शरीर पोळून निघालेलं असतं, तेव्हा नीरेचा 1 ग्लास पोटाला जो थंडावा देतो त्याला कशाचीच तोड नाही. काही जण म्हणतात की डोक्यावर सूर्य आला की नीरेची ताडी झालेली असते, म्हणून पिऊ नये, कारण अशी नीरा चढते. पण नीरा जर 4 डिग्रीपेक्षा कमी तापमानाला स्टोअर केली असेल तर तिची ताडी बनत नाही, म्हणजेच ती चढत नाही. मित्रांनो, मी माझ्या जवळच्या टपरीवर नीरा एन्जॉय करणार आहे. तुम्ही सुद्धा उन्हातानात काळजी घ्या, जपून एन्जॉय करा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.